बरं का मुलांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन चॅनल घेऊन आले बरं का. आजीबाईचा बाटवा नावाचं. त्यात मी छान छान गोष्टी सांगते, काही स्तोत्र शिकवते, काही अनुभव सांगते, काही गमतीचे प्रसंग सांगते. तर हे नवीन चॅनल आहे आणि ते तुम्ही सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना सांगा, शेअर करा आणि लाईक पण करा बरं का. आजची गोष्ट आहे ना, ती तुमच्यासारख्याच एका लहान मुलाची गोष्ट आहे बरं का. एका शाळेत ना स्नेहसंमेलन चालू होतं बरं का. आणि त्यांच्यासाठी खूप कार्यक्रम चालू होते शाळेत. निरनिराळे खेळ, निरनिराळ्या स्पर्धा चालू होत्या. आणि त्या दिवशी ना वक्तृत्व स्पर्धा होती, म्हणजे भाषणांची स्पर्धा होती. तर एक एक मुलं भाषण करत होती, टाळ्या घेत होती, खाली बसत होती, असं चालू होता कार्यक्रम. आता एक अगदी तडफदार मुलगा उभा राहिला बरं का. त्या मुलाच्या उभं राहण्यात वेगळीच ऐट होती, डोळ्यात वेगळीच चमक होती, त्याचा आत्मविश्वासही अगदी जबरदस्त होता. आणि त्याने भाषणाला सुरुवात केली. त्याने भाषणाला सुरुवात केली की अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. आणि सगळेजण खूप शांततेने लक्ष देऊन त्याचं भाषण ऐकायला लागले. त्याचं भाषण खूप म्हणजे खूपच छान झालं. आणि मग त्याचं टाळ्यांच्या कडकडाटात तो भाषण संपून खाली बसला. दुसरी दिवशी बक्षीस समारंभ होता. मग मुलांचे पालक पण आले होते बक्षीस घ्यायला. सगळी मुलं जमली होती आणि ज्यांचे नंबर आले होते ते स्टेजजवळ बसले होते बरं का, मुलं सगळी. मग प्रमुख पाहुणे आले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पण आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि मग बक्षीस समारंभ सुरू झाला. मग काल हा जो मुलगा होता ना तडफदार, त्याचा पहिला नंबर आला होता बरं का. मग तो बक्षीस घ्यायला गेला आणि अध्यक्ष त्याला बक्षीस द्यायला लागले. पण देताना ते अध्यक्ष काय म्हणाले, आम्ही पण पुष्कळ बक्षिसं मिळवली म्हणे शाळेत असताना, पण आम्ही कोणाकडून भाषण लिहून घेत नव्हतो म्हणे. आम्ही स्वतःच ते लिहित होतो आणि करत होतो म्हणे. पण ठीक आहे म्हणे, काही नियम असतात, पाळावे लागतात. तुझा नंबर आला आहे तर मी तुला पहिलं बक्षीस देतो. तर त्या मुलाचे एकदम डोळे पाणावले बरं का. आणि त्याला ते कसं तरीच वाट लागली. आणि मग ते बक्षीस घेतलं त्याने. पण तो नम्रपणाने त्या अध्यक्षांना म्हणाला, मी एक विनंती करू का, मला तुम्ही थोडं बोलू देता का. ते म्हणाले ठीक आहे. तर तो म्हणे, सर मी काही भाषण कुणाकडनं लिहून घेतलं नव्हतं, मी ते स्वतःच लिहिलं होतं म्हणे. पण तरी पण तुम्हाला जर खात्री नसेल वाटत तर तुम्ही मला 10 मिनिटाचा वेळ द्या म्हणे आणि एक विषय द्या. मी आत्ता त्याच्यावर तयारी करून ते भाषण तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि ते जर भाषण आवडलं आणि सगळ्यांना आवडलं आणि त्याच्यात माझा नंबर आला तर मला पहिल्या नंबरचं बक्षीस द्या. नाहीतर हे माझं बक्षीस ज्याचा दुसरा नंबर आला आहे त्याला तुम्ही द्या. तर त्या अध्यक्षांनाही खात्रीच करून घ्यायची होती ना, की या मुलाने खरंच यांनी लिहिलं आहे का नाही. त्यांना खात्री करून घ्यायची होती. त्यामुळं मग त्यांनी त्याला परवानगी दिली, वेळ दिला. मग 10 मिनिटांनी तो पुन्हा परत भाषणाला उभा राहिला आणि परत त्यांनी भाषण सुरू केलं. तर ते भाषण त्याचं पहिल्यापेक्षाही आणखीन उत्कृष्ट झालं अगदी. मुद्देसूद अगदी आणि खूप विचार त्याच्यातले प्रभावीपणाने त्यांनी मांडले आणि खूपच छान भाषण झालं त्याचं. सगळ्यांनी खूप टाळ्यांचा कडकडाट केला आणि मग ते अध्यक्ष पण खुश झाले बरं का. आणि मग ते म्हणाले, बाळ म्हणे ये इकडं म्हणे, आणि तू म्हणे पहिल्या बक्षिसाचा मानकरी आहेस आणि हे तुझं बक्षीस घे म्हणे. मग तो मुलगा गेला बक्षीस घ्यायला. आणि मग ते बक्षीस देताना त्या अध्यक्षांनी त्याला विचारलं, बाळ तुझं नाव काय आहे रे म्हणे. मग तो मुलगा म्हणाला, मी विनायक दामोदर सावरकर म्हणून. तर असे हे सावरकर अगदी बाणेदार, धीट, हुशार आणि प्रामाणिक होते. आणि त्यांनी हे असं पहिलं बक्षीस मिळवलं. आणि त्याची ही गमतीशीर हकीकत. तर
प्रामाणिक आणि बाणेदारपणा त्यांच्या अंगात पहिल्यापासूनच होता. तर त्यामुळं तिने हे बक्षीस मिळवलं आणि मग सगळ्यांना खूप आनंद झाला आणि ते पुढं स्वातंत्र्यवीर म्हणून खूप खूप प्रसिद्ध पावले. तर ही एका लहान मुलाची छानशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगितली. धन्यवाद.